आरोप केलेला आहे. नेमकं तुम्हाला म्हणायचं काय आहे? हा मोठा आरोप आहे. नाही, आरोप नाही, ही सत्य परिस्थिती जी निर्माण झाली. आपण आज महापालिका बघतोय, आम्ही जिल्हा परिषद बघतोय, खालच्या लेवलवर ज्या छोट्या छोट्या संस्था आहे, सरकार लेवलवर सरकारमध्ये बसलेले काही जे त्यांचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ज्या पद्धतीने सरकारचा उपयोग करून घेऊ लागले, त्याचे परिणाम आम्हाला जे दिसू लागले, म्हणून मी बोलू लागलो. ते सन्माननीय मुख्यमंत्री जे आहे देवेंद्रजी, हे चांगला निर्णय घेतात, चांगल्या पद्धतीने देतात. काही मंत्रीही आम्हाला न्याय देतात, परंतु काही लोक फक्त इथून शिवसेना हद्दपार कशी होईल, शिवसेना कशी संपल, याच्याबद्दल नियोजन करू लागले. जे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या काळामध्ये ज्या पद्धतीने सरकारला, जो सरकार होता तो सरकार बदलून नवीन सरकार आणला, स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी जे रात्रंदिवस प्रयत्न केले, हे सर्व लोक विसरले आता. आणि हे विसरले म्हणून भारतीय जनता पार्टीला A to Z भारतीय जनता पार्टी अशी सत्ता पाहिजे. आज अशी सत्ता पाहिजे असेल तर आपोआप शिवसेना संपल्याशिवाय त्यांची सत्ता A to Z येणार नाही. गल्ली ते दिल्ली काय आहे त्यांचं राजकारण मला समजत नाही, परंतु आम्ही त्यांचे मित्र पक्ष आहे, छोटे भाऊ आहे, ते आमचे मोठे भाऊ आहे. त्यांनी न्याय देताना कुठेही भाजपकडून शिवसेनेवर अन्याय होणार नाही याची दक्षता स्थानिक पातळीवर जे राजकारण चालू आहे याला आळा बसवण्यासाठी विशेष प्रयत्न जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी करणार नाही तोपर्यंत याचे परिणाम खाली जी खतखत आहे ती परत अजून त्याला एक आगळा वेगळा रूप येऊ शकतं असं मला तरी वाटतं. हे पारंपरिक मतदान जो गड होता त्याच्यावर तो आमचं ही खंत आहे का पहिले आमचा जिल्हा परिषद घेतली, महापालिका घेतली, आता विधान परिषद घेतली, नंतर पंचायत समित्या घेणार, नगरपालिका घेणार, ग्रामपंचायत बी घेऊन टाकणार. तर सर्व आम्हाला सत्तेमधूनच तळी पार करायचा किंवा हद्दपार करायचा किंवा अजून काय त्याला शब्द लावणार, माझ्याकडे बोलायला शब्द नाहीये. परंतु ही परिस्थिती गंभीर आहे. या गंभीर परिस्थितीवर वेळेवर आमच्या नेत्याला याची सविस्तर माहिती मिळाली नाही तर पुढचे परिणाम जसं पश्चिम बंगालमध्ये जे घडलं ते कदाचित भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये घडू नये याची भीती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. पहिले ममता बॅनर्जी आणि भाजप यांची युती होती, पण युतीच्या नंतर काय परिणाम झाले आज आपण पाहू लागलो. ज्या परिस्थितीमध्ये जे पश्चिम बंगालमध्ये ते महाराष्ट्रामध्ये येऊ नये यासाठी आम्ही आमच्या नेत्याला ही सर्व तंतोतंत माहिती देऊ. माझ्या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती मी पाहू लागलो, अनेक जिल्ह्यामध्ये मी जातो, तिथलची परिस्थिती पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख होतो का आपण जे 2.5 वर्ष ज्या पक्षाला सोडून आपण एक पक्षासाठी भारतीय जनता पार्टी आमचा जो जुना मित्र पक्ष आहे याच्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्याला सोडून इकडे आलो आणि परत अशी परिस्थिती निर्माण होईल. आज जी परिस्थिती निर्माण होते ते स्लो पॉयझन आहे, हळूहळू शिवसेनेला मारायचा स्लो पॉयझनची जी परिस्थिती निर्माण झाली याला भविष्यामध्ये याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे. नाही प्रश्नच नाही, आता एक सत्ता झाली म्हणजे हात पाय का मुडके बी चालले. प्रश्न ते जे बोलले त्यांच्याबद्दल मला काही त्यांचा वादविवाद नाही करायचा आहे, परंतु ही परिस्थिती निर्माण होऊ लागली ते त्यांनी सांगितली आणि या परिस्थितीमध्ये आम्हाला जे समोर दिसतोय त्यामधले एक एक गड आमचे संपू लागले आणि कदाचित काँग्रेस सारखी परिस्थिती इथे शिवसेनेची होणे याची भीती आहे. म्हणजे एकनाथ शिंदेना ममता बॅनर्जी बनवण्याचा कट सुरू आहे असं वाटतं. खालचे कार्यकर्ते, मी देवेंद्रजीवर आरोप करणार नाही कारण की ते न्याय देताना कुठेही अशा पद्धतीचा राजकारण करत नाही, परंतु त्यांच्या नावावर खाली जे चाललंय खालच्या कलेक्टर ऑफिसला असेल किंवा जॉईंट रजिस्ट्रार ऑफिसला असेल, DDR ऑफिसला असेल, तहसीलदार ऑफिसमध्ये असेल, पोलिसांमध्ये असेल, अशा पद्धतीने ते वागत असेल तर मग आम्ही सत्तेमध्ये राहून सत्तेच्या बाहेर जाण्याचा मार्गच दाखवू लागले आम्हाला. आमच्यावर अन्याय कसा होईल याची दक्षता ते बरोबर घेतात भारतीय जनता पार्टीचे लोकल नेते. तर याच्यासाठी मी देवेंद्रजीकडे ही सर्व परिस्थिती दाखवणार, एकनाथ शिंदे साहेबांवर ते काय न्याय देतात आणि नंतर राजकारणाची पुढील रूपरेषा आणि दिशा ठरवणार. तुमच्यामध्ये गटबाजी निर्माण भाजपने केली आहे, इथं गटबाजी पाहायला मिळते. 100% तुमच्यावर अन्याय होतो, एक वर्ग असा मोठा मानतोय, तुमच्यासोबत दुसरा भाव होतोय. काय नेमकी परिस्थिती? हीच तर परिस्थिती मी सांगू लागलो. रेतीमध्ये खसखस फेकून द्यायची, तुम्ही वेचत बसा, ते काही खसखस वेच नाही, इतकं सोपं आहे का रेतीमधून. अशा पद्धतीने ते संभ्रम निर्माण करून शिवसेनेचे 6 आमदार 1 खासदार, इतकी मोठी ताकद इतकी मोठी शक्ती कोणत्याही जिल्ह्यामध्ये नाहीये आणि त्याच जिल्ह्यामध्ये शिवसेना संपू लागली. पालकमंत्री आमचा आहे, सर्व आमचं आहे, तरी संपू लागली. याचा अर्थ काय?
तुम्ही कधी 13 सदस्य जे निवडून आले महापालिकेत, ही परिस्थिती कधी अपेक्षित होती का शिवसेनेला? काही नव्हतं त्यावेळेस, अशी परिस्थिती नव्हती. जिल्हा परिषदमध्ये जे शहराच्या आजूबाजूचे मतदारसंघ पहा तुम्ही, पैठण आणि सिल्लोड, वैजापूर हे सोडला तर शहराच्या आजूबाजूचे मतदारसंघ सर्व संपू लागले. मग आमचे इतके मोठ्या प्रमाणावर 6 आमदार 1 खासदार इतकी मोठी शक्ती असून संपत असेल तर मग याचा अर्थ काय लावला पाहिजे आम्ही? याचा अर्थ हेच आहे की शिवसेना संपवण्याचा कट कुठेतरी रचू लागले आणि त्याचे बली आमचे लोक पडू लागले. त्याचे परिणाम शिवसेनेवर निश्चित होणार. हेच मी काँग्रेसमध्ये असतानाही बोललो होतो का एक परिस्थिती अशी नाही यायला पाहिजे. एखाद्या वेळेस का सोन्याच्या थालीमध्ये काँग्रेस तिकीट घेऊन फिरेल तो कोणी घेणारा राहील, अशी परिस्थिती आमच्या पुढच्या भविष्यामध्ये निर्माण होणार नाही. याची दक्षता वेळेवर घेणं जरुरी आहे आमच्या पक्षासाठी. हेच तर मी माझा इतका मोठा तुम्हाला धर्माचा पुरा इतिहास दाखवला, पुरी पोथी वाचून दाखवली, परत तुम्ही आमच्यावरच युती आणि महायुतीचा धर्म दाखवू लागले. तुमचा बी आश्चर्य आहे. मग साधा सिंपल मामला आहे ना. आम्ही तुम्हाला हे सांगितलं आमच्यावर काय होऊ लागला, मग इतका होऊन बी आम्ही काही करणार नाही, प्रतिकार काही विरोध प्रतिविरोध करणार नाही, तर मग तो पक्ष आपोआप आम्ही बी संपून जाऊ, पक्ष बी संपून जाईल. गट राखण्यासाठी मी फॉर्म भरलाय. हे शेवटी उघडकीस आणण्यासाठी काय चाललं जिल्ह्यामध्ये हे कुणाला तरी बोलावं लागेल. कुठेतरी उठाव, जसं पहिले एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि त्याचे परिणाम, त्या सत्तांतर झाला, सत्ता बदल झाला आणि त्याच्यामुळं आज ही इतकी थम्पिंग मेजॉरिटी आली. यामध्ये सर्वात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबाचा आहे. आता मला उद्या बोलवलं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी, मी त्यांनाही भेटणार, देवेंद्रजीलाही भेटणार, आमच्या जिल्ह्याची सर्व परिस्थिती सांगणार, त्याच्यावर ते जे उपाय करतील त्या उपायावर होणार.